आदित्य, आम्हाला इतक्या तातडीने का बोलवून घेतलंस? आई, तुला तातडीने बोलवलं आहे कारण तुला दिशाच्या कंपनीची सेल्स ग्रोथ दाखवायची आहे. आदित्य, दिशाच्या कंपनीचा सेल्स ग्रोथ बघण्यापेक्षा मला आपल्या कंपनीची काय परिस्थिती आहे हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं वाटतंय. तसं नाही बहिणी, पण एकदा बघून घ्या. आपलं पोस्टर लॉन्च इव्हेंट आणि कॅम्पेन याच्यानंतर काही गोष्टींमध्ये फरक पडलाय. अर्थातच पारू पुन्हा एकदा घराघरामध्ये पोचली आहे, सेल्स वाढले, पण याचा फायदा आपल्या कंपनीपेक्षा दिशाच्या कंपनीला जास्त होतोय. कारण दिशाने आपले प्रोडक्ट्स कॉपी केलेत आणि सामान्य लोकांना तो फरक कळत नाहीये. लोक आपले प्रोडक्ट समजून तिचे प्रोडक्ट्स विकत घेत आहेत. शिवाय ती आपल्यापेक्षा कमी किमतीत विकते आणि एकावर एक फ्री. त्यामुळे एवढं मोठं कॅम्पेन करून काही फायदा झालाय असं म्हणता येणार नाही. नाही, मला एक कळत नाहीये, एवढा लॉस घेऊन प्रॉडक्ट विकणं तिला परवडतंय कसं? श्रीकांत, कारण ती म्हणाली तसं तिला बिझनेस करण्यात इंटरेस्ट नाहीये, तिला आपला बिझनेस उद्ध्वस्त करायचा. आदित्य, आत्ता म्हणालास दिशाच्या कंपनीचे सेल्स रिपोर्ट दाखवायचे आणि आता सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर स्माईल आहे. काय चाललंय तुझं? काय आहे डोक्यात? आई, संकटांसोबत त्यातून बाहेर निघण्याची एक संधी मिळते असं तूच म्हणायचीस ना. दिशा आपली कंपनी उद्ध्वस्त करण्यासाठी एक स्ट्रॅटेजी आखतीये. मी मात्र त्यात एक संधी शोधली. 1 सेकंड. दिशाच्या आणि आपल्या कंपनीचा सेल ऑलमोस्ट सेम. आणि दिशाने हे जे एकावर एक फ्री केलंय त्यामुळे ना तिची कंपनी प्रॉफिटमध्ये आहे, ना पारूचं इतकं मोठं कॅम्पेन करूनही आपण प्रॉफिटमध्ये आलो. आणि मोहन काका म्हणतो तसा लोकांची प्रोडक्ट्समध्ये गल्लत होते कारण दिशा आपल्या प्रोडक्ट्सची कॉपी करून विकते. मग जर आपणच तिचे प्रोडक्ट्स विकून दिले तर? आदित्य, काय बोलतोस तू? आपण तिचे प्रॉडक्ट विकायला मदत करायची? बरा आहेस ना तू? एक मिनिट श्रीकांत, आदित्यला नेमकं काय म्हणायचंय ते जाणून घेऊया.